पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। विठ्ठलाचे आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी राहू देत। काकू काळजी घ्या। येते मी। काका येते। प्रभास उप्स नॉट अगेन यार। ऐक ना मी काय म्हणत होते कॅश नंतर नंतर काय कॅश नंतर सगळं थांब। प्रभास सर कॅश तर नाही मला तो आवाज शोधायचा आहे। कॅश आवाज प्रभास। वीणा हा काका तुझे आभार कसे मानू हेच समजत नाहीये। माझे कसले आभार? अगं आज कितीतरी दिवसांनी हिच्या चेहऱ्यावर समाधान दिसलं, आनंद दिसला, ती रडली आणि हे सगळं फक्त तुझ्या गाण्यामुळे शक्य झालं। काका हो मी काहीच नाही केलंय। आणि तुझ्या आवाजातच भक्तिरस आहे। ऐकणाऱ्याला समाधान मिळतं, मनाला उभारी मिळते। काका खरंच मी काही नाही केलंय। जे काही केलं ना ते त्या पांडुरंगाने केलंय। आणि बाबा म्हणतातच ना सगळा करता करविताना तो आहे। आपण माणसं फक्त निमित्त मात्र असतो। खरं सांगायचं तर मीच खूप स्वतःला नशीबवान समजते। कारण माझा सखा माझ्याकडून अभंग गाऊन घेतो, ज्याने फक्त मलाच नाही इतरांना सुद्धा इतकं छान वाटतं। आणि काका असंही आपल्या काकूंचा आजार औषधाने बरा होणारच, पण त्यांना जर माझ्या गाण्याने बरं वाटणार असेल ना तर मी रोज येऊन इथे गाऊ शकते। कारण एका संतांनी लिहून ठेवलं, नको गाऊस गोडी माझी माझ्या राऊळात, नको गाऊस गोडी माझी माझ्या राऊळात, माणसाच्या मनात वसतो मी, कर प्रसन्न तू त्याला, आनंद होईल मला। वीणा तुझ्या आवाजाचं जास्त कौतुक करू की तुझ्या विचारांचं हेच समजत नाही। काका कौतुकाचं राहू देत, तुमचे आशीर्वाद आहेत की नाही? झालं तर मग मला त्यानेच खूप छान वाटतं खरंच। येऊ मी? येते। प्रभास तू कोणाच्या आवाजाचा फॅन झालायस? नाव मला पण माहित नाही ग, साधा चेहरा सुद्धा बघितला नाही, पण मी दुपारी म्हटलं ना अगदी तसं। त्या आवाजाचा चेहरा जाम आवडला यार मला। विठ्ठल मंदिरापासून ते मार्केट यार्ड पर्यंत सगळीकडे हाच आवाज ऐकतोय मी। कुछ तो अलग है यार उसमें। ए बात झाला तो तुझा आवाज प्रेम। मला संगमनेरमध्ये काय काय स्पेशल आहे ते शोधायचे आता। प्लीज मला हेल्प कर। मलाही शोधायचंय तो आवाज कुणाचा आहे ते। आर यू सिरियस? अरे ऑफ कोर्स। पर अज्यूम करूया की तुला तो आवाज सापडला, मग व्हॉट नेक्स्ट रे? अक्षय यार मलाही माहित नाही रे। गुड गुड, म्हणजे पुन्हा एकदा नो प्लॅनिंग हा? लगे रो ऍड बॉय। ए अजय आजी ऐक ना। देवळात जायचंय तुला? चल। मला नाही जायचंय देवळात। वाट्याने चल, ही चप्पल घाल आणि जा देवळात। मम्मी ऐक ना, मला खरंच नाही जायचंय मम्मा। अख्खा दिवस त्या मोबाईल वर घालवतेस आणि काय ग तुझा हा मोबाईल तुला नवरा शोधून देणार आहे का? मम्मा दिवसभर नवरा 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 काय असतं तुझं? मला लग्नाची घाई नाहीये, कारण मला माहितीये देवाने ना माझी जोडी
एका राजकुमाराबरोबर जोडली. तो येणार, मला भेटणार, मग आम्ही टाइम स्पेंड करणार आणि त्याआधी वीणाचं लग्न होणार. ती सुखाने संसार करणार. करू दे, मला काही प्रॉब्लेम नाहीये. पण मला आहे. वीणा पुढे गेली आणि तू मागे राहिली आहेस, हे मला अजिबात चालणार नाही. मम्मा, माझं आयुष्य आहे, मला हवं तसं जगू दे. मी देवळात जाणार नाही. नवीन मोबाईल मिळणार असेल तरी सुद्धा नाही. तू नवीन फोन घेऊन देणार आहेस मला. तू रोज न चुकता देवळात जा. या दिवाळीला तुझा नवीन मोबाईल नक्की. नक्की. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तू नेहमी वीणाच्या पुढेच असलं पाहिजेस, कळलं? तू मला नवीन फोन देणार आहेस ना, मग मी काहीही करेन. जा बाय, मी देवळात चालले. बोला, काय हवंय? मुलीला असं जबरदस्ती देवळात पाठवून काही होणार नाही. त्यापेक्षा तिला जरा वीणाकडून चांगले संस्कार घ्यायला सांगा. या संस्काराची भाषा कोण बोलतंय बघा. जिच्या नाकावर टिचून तिची मुलगी पळून गेली आणि लग्न केलं ती. चल ग. ओ सिक्सर, खाखा ने मारा है एक डेड शॉट. खेळना नीट, काय करतेस ना मार. अरे यार, बेचारे अंकल की न माने कोई बात. नीट मार ना यार. चल खेळ. कैश हो गई है हिट विकेट, किसी ने ना खरीदी हमारी टिकट. अरे यार, ए यार, तुमची टीम नीट खेळत नाहीये. अगं नीट खेळ ना यार. पीटी उषा. ए, पीटी उषा काय आहे? अरे पीटी उषा नाही, त्याला पीव्ही सिंधू म्हणायचंय. तेच ते ग, पीटी उषा म्हणजेच पीव्ही सिंधू. तेच ते. हे टाक. घे. सारखं तूच मारतेस, मला मारायलाच देत नाहीयेस. मार ना. गाईज, गाईज, यार तुम्ही मस्त चिल करताय आणि मला जाम बोर होतंय यार. मी ना गावात मस्त एक फेरफटका मारून येतो. हा, चला बाय बाय. ए, थांब. ऐक ना, मी पण येते. चल. अशीच मग अरे, रोडवर वॉक करताना सगळे लोक बघतील ना मला, आणि मग तूच इन्सिक्युअर फील करशील. मी पटकन चेंज करून आले. जाऊ नको. आलेच, जाऊ नको. हो. यावरून येईपर्यंत ना मी 3 वेळा गावामध्ये राऊंड मारून येतो. चल बाय. ए बाय बाय. ए प्रभास. हो माहितीये, तुझ्यासाठी काहीतरी खायला आणतो. बाय. देवाने ना माझी जोडी एका राजकुमाराबरोबर जोडली. सो सॉरी. तुम्ही ओके आहात ना? तुम्ही ओके आहात ना? थँक्यू. व्हॉट? थँक्यू, मला वाचवलं म्हणून. तुमचे हे मजबूत हात नसते तर मी पडलेच असते ना खाली, म्हणून थँक्यू. मी तुम्हाला कुठे ड्रॉप करू का ऑटोने? मंदिरातच चालले आरतीसाठी. अच्छा, कूल. बाय बाय. इकडे बघू. चल. प्रभासचा का वागतोय ना ते समजत नाहीये. दादा ऐका ना, मला ना हे चिप. विठ्ठला माय बापा तुझ्या चरणी ठेविला माथा. विठ्ठला माय बापा
दादा ऐका ना, हा हा आवाज कुठून येतोय? अहो विठ्ठल रुक्मिणी मंदिरातून. आणि कोण कोण गात आहे? अहो अभ्यंकर गुरुजींची मुलगी आहे ती. थँक्यू. तू प्रभास आहे का? हो प्रभासाचे. चल चल चल. प्रभास दादा, अहो दादा याची मी तुम्हाला कुठे ड्रॉप करू का ऑटोने? मंदिरातच चालली आरतीसाठी. तुम्ही असे मध्ये मध्ये काय येताय? हे पाहुणे, हे गाव आपल्या बापाचं आहे, त्यामुळे आपण कधी कुठेही वळवळू शकतो. कळलं का? तू इथं काय करू राहिला? मला ना, मला त्या मुलीला भेटायचंय. ए, गावातल्या मुलींची चौकशी करायची नाही, आणि तिची तर अजिबातच नाही. कळलं का? हे बघा, मला त्या गाणाऱ्या मुलीला भेटायचंय. आणि गाणाऱ्या गाणारी मुलगी बायको आहे आपली. ती बायको आहे तुमची? मग कोकिळ बायको आहे आपली. बरं, असू द्या, पण मला त्यांना फक्त एवढंच सांगायचं. ए, तिच्याकडे परत बघितलंस ना, 2 डोळ्यांचे 0 डोळे होतील. किती? हे बघा. नाही. अरे चल, एक मिनिट. आहे बघा. काय चल, काय चाललंय तू? प्रभास काय झालं? ए, काय? ते ओरडले ना, धक्का दिला त्यांनी. अंकल माऊली, नमस्कार. अरे पण मला चल. अरे चल रे चल. अरे खूपच काय यार, तुम्ही सगळेच घाबरताय यार. काय कसं वाटलं? पांडुरंगा, तुझ्या कृपेने आमचं सगळं काही छान सुरू आहे. ते तसंच राहू दे. आणि मला माहिती आहे, आमच्यावर कितीही कठीण प्रसंग आले तरी त्यांना सामोरं जाण्याची ताकद सुद्धा तूच देशील. आणखीन एक गोष्ट, माझ्याकडून तुझ्या सेवेत कधी काही कमी पडलं असेल तर मला माफ कर. हो ना,
म्हणजे मामी आत्याची सेवा करण्यात कमी पडलीस तर चालेल ना तुझ्या विठ्ठलाला? आम्ही आत्या ग असं काय बोलतेस? तू दिलेलं प्रत्येक काम करते मी. हो, मग काय वर्तमानपत्रात बातमी छापून आणू? हे बघ वीणा, एक गोष्ट लक्षात ठेव, मीच तुला लहानाचं मोठं केलंय, त्यामुळे माझ्यापेक्षा महत्वाचं असं इतर कोणीच असू शकत नाही. आणि त्या विठ्ठलासमोर गाणी गाण्यापेक्षा माझी 4 कामं कर ग. तो विठ्ठल जर खरंच तुझं ऐकत असेल ना, तर त्याला म्हणाव उर्मीचं लग्न एखाद्या चांगल्या घरात आणि लवकरात लवकर होऊ देत. आम्ही आत्या ग मी तिच्या भल्याचंच बोलते सतत. जा चहाचं बघ जा. हॅलो. ऐक बायको, तुझा आवाज ऐकला, आता मॉर्निंगच काय अख्खा दिवस कुठं जाणार आहे माझा. बायको ऐक ना, तुझ्याकडे एक अर्जंट काम होतं. शम्मारी, बायकोला फोन कट करण्याची लयच घाई आहे. आवडलं ना आपल्याला? तुला आवडलं? याला पण नाही आवडलं. परत फोन करतो. हे बघ किशा, तू मला बायको ऐक ना, बाकी सगळं भेटल्यावर प्रत्यक्षात बोलू ना. आता तू ये लवकर चौकात, तुझ्यासाठी एक बेस्ट सरप्राईज आहे. हे बघ मी कुठेही येणार नाही आणि तू प्लीज मला परत फोन करू नकोस. बायको लवकर ये चौकात, नाहीतर अख्खी वारात घेऊन येतो तुझ्या दारात. आत्ता ठेव. हलक्यात घेती काय? कसं आहे? आत्ता आवडलं याला. काहीतरी बीट मिळाला पाहिजे तो. हा ऐक ना अजय, तू त्या दिवशी वाजवलं होतंस बघ, ते ट्राय कर ना. या बट इथेच काहीतरी नवीन पाहिजे. लेट्स गिव्ह आवर क्राउड समथिंग डिफरंट, यु नो. करेक्ट. काय मग कसं वाटलं आमचं संगमनेर? काका खूप मस्त. सच अ कूल प्लेस. बरं मला सांगा, जोशींच्या हॉटेलमधले मिठा वडे खाल्लेत का? काका कुठले मिठा वडे? अगं जोशींच्या हॉटेलमधले मिठा वडे नाही. बर मग सरस्वती हॉटेलमधली चपाती मिसळ तरी खाल्लीत का नाही? नाही खाल्ली? अरे बाबा, मी एक काम करतो, तिथला पत्ता देतो. आता सकाळचा नाश्ता करायला सगळेजण तिकडेच जा. ए हो, ए आज जाऊया आपण सगळेजण. ए पक्का प्रॉमिस. जायचं. ए ऐका आपल्याला. बरं पोटोबा झाला की विठोबाचं दर्शन घ्यायला सुद्धा विसरू नका. येस. पांडुरंग हरी वासुदेव. तुम्हाला सांगतो, आमच्या गावातलं विठ्ठलाचं मंदिर म्हणजे प्रति पंढरपूर. वा. प्रभास, कुलकर्णी काका, काल तुमच्या इथे एक मुलगी आली होती. आय गेस तिने कुठलं तरी गाणं सुद्धा गायलं होतं. अहो ती वीणा, अभ्यंकर गुरुजींची मुलगी, काय सुंदर अभंग गाते. मंदिरातल्या आरत्या सुद्धा अगदी सुंदर गाते. तुम्हाला सांगतो, आमच्या पंचक्रोशीतील सर्व गुणसंपन्न मुलगी म्हणजे वीणा. मी तुम्हाला कुठे ड्रॉप करू का ऑटोने? मंदिरातच चालली आरतीसाठी. अहो मी तर रघुनाथरावांना नेहमी म्हणतो, वीणाच्या तोडीचा जोडीदार मिळणं म्हणजे सोपं काम नाहीये.
एक मिनिट, म्हणजे त्यांचं लग्न झालं नाही अजून? अहो आत्ताच नाही का मी तुम्हाला सांगितलं की तिच्यासाठी तिच्या तोडीचा जोडीदार मिळणं सोपं काम नाही. हे बघा, मला त्या गाणाऱ्या मुलीला भेटायचंय आणि गाणाऱ्या ती गाणारी मुलगी बायको आहे आपली.